सर्वांनी सहारा बँकेचा फॉर्म भरला होता. त्यामध्ये खूप काही लोकांचे रिजेक्शन आले आहेत आणि खूप काही लोकांचे मेंबरशिप नंबर आणि अकाउंट नंबर खूप रिजेक्शन मध्ये आलेले आहेत. आधार नेम नॉट मॅच हा सर्वात महत्त्वपूर्ण विषय आहे, कारण सहारा बँकेचा डेटाबेस डायरेक्ट CRCS यांना कोणत्याही प्रकारे डेटा एक्सेप्ट नाही करताय, कारण तुमच्या बाउंडमध्ये खूप अलग अलग प्रकारचे शॉर्ट नेम्स आहेत. हा जो बाउंड आहे सहारा इंडियाचा, याच्यामध्ये मिस्टेक म्हणजे तुमच्या नावामध्ये खूप मिस्टेक निर्माण झालेली आहे. बघा, इथे सरिता बी गुजर आहे आणि त्यांच्या आधार कार्डवर सरिता भोला गुजर असा नाव नोंदवण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या डायरेक्ट CRCS कडून डायरेक्ट रिजेक्शन आलाय. आधार नॉट मॅच, आधार नेम नॉट मॅच असा एक रिजेक्शन आलेला आहे. त्या बँकेकडून एक शपथपत्र दिलेलं आहे त्यांना ऑफिशियल वेबसाईटवर. त्यामध्ये तुमचं जो नाव गलत आहे, ज्यांना करेक्शन तुम्हाला करायचं आहे, त्यामध्ये एक शपथपत्र फॉर्म असा सहारा बँकेकडून दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला नोटरी करायचं आहे तहसीलीत जाऊन. सर्वात प्रथम फोटो बरोबर चिपकवायचा आहे, त्याच्यामध्ये नाव वगैरे बरोबर टाकून. याच्यामध्ये मेन पॉईंट म्हणजे याच्यामध्ये जे सहाराचा आपला जे मेंबरशिप नंबर असतो त्यामध्ये बरोबर पाहून भरायचं आहे. याच्यामध्ये नाव आणि मेंबरशिप नंबर. त्यामध्ये दुसऱ्या पेजमध्ये बघा तुम्हाला इथे नोटरी ऑफिसरचा स्टॅम्प आणि सिग्नेचर दिसेल. हा बरोबर पाहून शपथपत्र बरोबर भरायचं आहे आणि नोटरी ऑफिसरचा पूर्ण चेक करून एकदा लास्ट जो फॉर्म आहे आपल्याकडे, यामध्ये नोटरी ऑफिसरचा सिग्नेचर आणि दिनांक आणि मेंबरशिप नंबर, त्यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो बरोबर घेऊन फॉर्मला बरोबर त्या CRCS फोटोमध्ये अपलोड करायचा आहे. यामध्ये 0 ते 10,000 हा पहिला टप्पा 15 नोव्हेंबर 2023 पासून सुरू करण्यात येत आहे. 0 ते 20,000 हा जो दुसरा टप्पा आहे तो दिनांक 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू करण्यात आलेला आहे. तिसरा टप्पा असा आहे की CRCS कडून आतावरी कोणती सूचना आली नाही आणि तुमचा जो बाउंड आहे 30,000, 40,000, 50,000, 1,00,000 यांना सध्या कुठलाही रिसबमिट करायचा नाही आहे. त्यांना काही दिवस वाट पाहायची आहे. 0 ते 20,000च्या आतमध्ये ज्यांचा फॉर्म रिसबमिट साठी आलेला आहे, ज्यांचा रिजेक्शन झाला आहे, ते सध्या भरू शकतात.